नमस्कार, मैं शालिनी और आप देख रहे हैं दिव्य भारत बीएसएम न्यूज। आइए बढ़ते हैं आज की बड़ी खबर की ओर। पारडी वैजापूर शिवारात बिबट्याचा धुमाकूळ 15 दिवसांत 6 जनावरांची केली शिकार। वनविभागाच्या दुर्लक्षामुळे ग्रामस्थ संतप्त। दिव्य भारत बीएसएम न्यूज मुदखेड प्रतिनिधी साहेबराव गागलवाड। मुदखेड तालुक्यातील पारडी वैजापूर शिवारात बिबट्याचा अक्षरशः धुमाकूळ सुरू असून गेल्या 15 दिवसांत तब्बल 6 शिकारीच्या घटना घडल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे। गावालगतच्या शिवारात बिबट्याचा मुक्त संचार सुरू असल्याने शेतकरी, शेतमजूर तसेच जनावरे घेऊन जाणाऱ्या नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे। मात्र या गंभीर परिस्थितीत वनविभागाकडून ठोस कारवाई होत नसल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे। शेतकरी संतोष पवार यांनी संताप व्यक्त करताना सांगितले की बिबट्याने केलेल्या शिकारीची माहिती वनविभागाला वारंवार देण्यात आली, मात्र पंचनामा करणे किंवा नुकसान भरपाईबाबत मदत करणे तर दूरच, संबंधित अधिकारी उडवाउडवीची उत्तरे देत आहेत। शेतकऱ्यांच्या जीवितास धोका निर्माण झाला असताना वनविभाग मात्र बघ्याची भूमिका घेत आहे। गावाचे उपसरपंच ज्ञानेश्वर पवार यांनीही वनविभागाच्या निष्क्रियतेवर नाराजी व्यक्त केली। 15 दिवसांत 6 शिकारीच्या घटना घडल्या असून गाव शिवारात बिबट्याचा मुक्त संचार सुरू आहे, त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे। वनविभागाने तातडीने उपाययोजना करून बिबट्याचा बंदोबस्त करावा, अशी मागणी त्यांनी केली। बिबट्याच्या वाढत्या हालचालींमुळे शेतकऱ्यांना रात्रीच्या वेळी शेतात जाणे धोकादायक बनले आहे, तसेच जनावरे बाहेर बांधण्यासही नागरिक घाबरत आहेत। त्यामुळे वनविभागाने तातडीने पिंजरा लावून बिबट्याला जेरबंद करावे, अशी मागणी भाजप तालुका उपाध्यक्ष ज्ञानेश्वर पवार, पोलीस पाटील सदानंद पवार, शेतकरी संतोष पवार, बाबूराव पवार, केशव कराळे, रावसाहेब पवार, जयवंत पवार यांच्यासह ग्रामस्थांनी केली आहे। ग्रामस्थांनी आंदोलनाचा दिला इशारा। पारडी वैजापूर परिसरातील बिबट्याचा तातडीने बंदोबस्त करण्यात यावा, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा ग्रामस्थांनी वनविभागाला दिला आहे। नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण झाल्याने प्रशासनाने त्वरित कारवाई करावी, अशी मागणी होत आहे। दिव्य भारत बीएसएम न्यूज मुदखेड प्रतिनिधी साहेबराव गागलवाड। आज आमच्या येथील शेतकरी संतोष दिगंबरराव पवार यांच्या शेतामध्ये बिबट्यानं त्यांच्या म्हशीचं वासरू खाल्लेलं आहे। त्यांचं खूप मोठं नुकसान झालेलं आहे। त्यांचा उदरनिर्वाह हा दूध व्यवसायावरच होता। कालच्याच वाऱ्या वादळामध्ये त्यांच्या आखाड्यावरील पत्रे पूर्णपणे उडून गेलेले आहेत आणि त्यांच्या केळीचं पण अतोनात नुकसान झालेलं आहे। शेतकरी हा हवालदिल झालेला आहे निसर्गापुढे आणि शासनापुढे। आज आम्ही सकाळी इथं बघायला शेताकडे आले असता अधिकाऱ्यांना फोन लावले, कुठलाही अधिकारी इथे यायला तयार नाही। रिटायर झालेल्या एका कर्मचाऱ्याला त्यांनी पाठवून पंचनामा करत आहेत। फॉरेस्टच्या कानसेटे मॅडम यांना सुद्धा आम्ही फोन लावला, कानगुले सरांना फोन लावला, तरी ते कुठल्याही प्रकारचं उत्तर द्यायला तयार नाहीत। एक रिटायर अधिकारी कर्मचारी त्यांनी पाठवून देऊन हा सगळा थातुरमातुर कारभार त्यांचा चालू आहे। आणि आजपर्यंत आमच्या गावामध्ये एक 10-15 असेच घटना घडलेल्या आहेत, त्याला आतापर्यंत कुठलाही मोबदला मिळालेला नाही। त्यामुळे शेतकऱ्यांचा विश्वास हा शासनावरचा उठत चाललेला आहे आणि शासनातर्फे शेतकऱ्याला कुठलीही मदत आजपर्यंत लाभलेली नाही। फक्त हे प्रस्ताव दाखल करायचे, या शेतकऱ्याचं नुकसान झालेलं सोडून द्या, याच्याच खिशातले 1000-500 ते प्रस्ताव दाखल करण्याला खर्च होत आहेत आणि तो परत डबघाईत येत आहे। तरी शासनाने याच्याकडे लक्ष द्यावे। जे काही कर्मचारी अधिकारी आहेत त्यांनी ग्राउंड लेवलला लक्ष द्यावे। मी असे आरएफओ सरांना विनंती करतो की आपण आपल्या तळागाळातील कर्मचाऱ्यावर आपलं नियंत्रण आहे का नाही, हा आमचा शेतकऱ्यांचा सवाल आहे आपल्याला। पवार, राहणार पारडी वैजापूर, तालुका मुदखेड। आज रात्रीला माझ्या शेतातील म्हैशीच्या वगारावर बिबट्याने हल्ला केलेला आहे आणि त्यामध्ये पूर्ण त्याचा जीव जाऊन तो मृत्यू झालेला आहे। मी जेव्हा सकाळी 6 वाजता शेताकडे दूध काढण्यासाठी आलो, त्यावेळेस येऊन बघतो तर काय वगार हा मृत्यू झालेला आढळून आला। नंतर मी आमच्या येथील जे वनरक्षक मॅडम आहेत त्यांना फोन केला। त्यांनी 8-8:30च्या अंदाजात एक रिटायर्ड कर्मचारी आहेत त्यांना पाठवून दिले आणि बघा माझ्या शेतातले हाल कालच्याच वाऱ्यामध्ये हे बघा अशी झाली हाल, पाठीमागलं सगळं गेलं। कालच्या वाऱ्यामध्ये केळीचं नुकसान झालं। कसा बसा तरी उदरनिर्वाह माझा दुधावर होता, त्या दुधात सुद्धा आज गेलेला आहे। तरी आता शासनातर्फे लढाव तरी आम्ही शासनाला किती आरडू सांगलं तरी बी आमची शासन कोणी दखल घेत नाही। मॅडमला वारंवार 3दा फोन केला, प्रकार सुद्धा मी बोलवले आहेत, तुम्ही थोडं काळजीपूर्वक या। तर हो 8:30 वाजता येतो म्हणले। आता नंतर त्याने एका कर्मचाऱ्याला पाठवून दिलं, त्यानं पंचनामा की काय नाही की आता याच्या पुढली काय आहे ती मॅडमला आम्ही
हात जोडून विनंती सांगतो, तुम्ही आजही गेला नाही. तुम्ही इथं तात्काळ येऊन पाहणी करून आमचे एकच नाही, आतापर्यंत या 15 दिवसात जवळपास 10 ते 12 वासरा असे खाल्लेले आहेत. तरी मॅडमला कशी विनंती करतो मी शेतकरी या नात्याने, की त्यांनी लवकरात लवकर येऊन आमचा हे पंचनामा करून आम्हाला जे काय तुमच्या तर्फे मोबदला भेटेल त्याची पूर्तता करण्याची नम्र विनंती आहे. दिव्य भारत BSM न्यूज चॅनलमध्ये नवनवीन घडामोडी, ताज्या व खात्रीदायक बातम्या बघण्यासाठी पाहत रहा दिव्य भारत BSM न्यूज चॅनल. पुन्हा बातमी बघण्यासाठी न्यूज चॅनलला शेअर करा, लाईक करा व सबस्क्राईब करा. धन्यवाद.